नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं अभ्यास मंडळमध्ये स्वागत करतो. तर आता लक्षात घ्या, अभ्यास मंडळ आपल्यासाठी येणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी एक टीईटी महासंग्राम घेऊन येत आहे. या संग्राममध्ये आपल्याला टीईटी एक्झामसाठी लागणारे ज्या काही टेस्ट सिरीज आहेत त्या सगळ्या कव्हर केल्या जातील. मात्र लक्षात घ्या, आता आपल्याला माहित आहे की आपल्या टीईटी एक्झाम मस्ट आहे. जर आपण ह्या एक्झामचा विचार केला तर एक्झाम मध्ये आपल्याला दोन पार्ट पाहायला मिळतात. एक म्हणजे पेपर 1, दुसरा म्हणजे पेपर 2. जर आपण पेपर 1 पेपर 2 चा विचार केला तर यांना टॅकल करण्यासाठी किंवा हा सगळा सिलेबस कव्हर करण्यासाठी आपल्याला पीवायक्यू मस्ट असतात. मग आपण ही पूर्ण जी बॅच आहे किंवा पूर्ण जो आता आपला हा पॅटर्न असणार आहे, हा पूर्ण पॅटर्न पीवायक्यू वरती डिपेंड असणार आहे की ज्यामध्ये आपण आलेले पीवायक्यू, त्या पीवायक्यूचं सविस्तर विश्लेषण आणि त्यातून आपला जो एरिया आहे किंवा त्या तो पर्टिक्युलर सब्जेक्टचा जो कव्हरिंग पार्ट आहे किंवा जी काही चौकट आहे ती आपण कंप्लीट करणार आहोत. मग लक्षात घ्या, आता हा पूर्ण प्रोग्राम कसा असणार आहे. जवळपास आपल्याला 75 दिवस 75 पेपर पाहिजेत. आता 75 पेपर मध्ये प्रत्येक विषयाचे जे काही नंबर ऑफ क्वेश्चन असतील ते सगळे आपण इथे डिस्कस करणार आहोत. इव्हन त्यांचं एकदम सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. मग लक्षात घ्या, जर आपण हे विषय पाहिले, आता माझा वैयक्तिक विषय आहे विज्ञान. आता मी थोडक्यात विज्ञान विषयाबद्दल सांगतो. मग जर आपण विज्ञान विषयाचा विचार केला तर विज्ञानमध्ये 3 पार्ट पडतात. एक पार्ट आहे बायो, दुसरा पार्ट आहे आपल्याला फिजिक्स आणि तिसरा पार्ट आहे केमिस्ट्रीचा. तर आपण तिघांचाही विचार केला तर तिघांवरती सुद्धा आपल्याला पीवायक्यू आलेले पाहायला मिळतात. मग आपण ह्या तिघांचे पीवायक्यू कशा पद्धतीने पाहणार किंवा कोणत्या पद्धतीने पाहणार. मग लक्षात घ्या, समजा आपण बायोचा पीवायक्यू पाहिला. मग बायोचा पीवायक्यू मध्ये आपण 4 प्रश्न पाहणार किंवा 4 पर्याय पाहणार. मग आपण जर 4 पर्याय पाहत असेल तर जरी आपल्याला प्रश्नाचं उत्तर एक पर्याय असेल तरी उरलेले 3 पर्याय काय आहेत ते सुद्धा इथे प्रॉपरली डिस्कस केले जाणार आहेत. मग लक्षात घ्या, जवळपास आपण जर 75 दिवसांचा विचार केला तर तुम्हाला विज्ञान फक्त पेपर 2 साठी आहे आणि विज्ञान फक्त पेपर 2 साठी असेल तर 75 दिवसांमध्ये आपण प्रत्येक पेपरमध्ये विज्ञानाचे 30 प्रश्न पाहतो. म्हणजे जवळपास 75 मल्टिप्लाय 30 जर आपण पाहिलं तर आपल्याला 2250 प्रश्न पाहायला मिळतात. मग लक्षात घ्या, या 75 दिवसांमध्ये आपली जी सराव होणार आहे किंवा आपली जी प्रॅक्टिस होणार आहे ती 2250 प्रश्नांची होणार आहे. आणि या 2250 प्रश्नांमध्ये काही पार्ट बायोचा असेल, काही पार्ट फिजिक्सचा असेल, काही पार्ट केमचा असेल. आणि जर आपण हा सगळा पार्ट कव्हर केला तर ही आपल्या ह्या एक्झामची एक चौकट तयार होते ह्या विषयाची. आणि जर विज्ञान विषयाची ही एक चौकट तयार होत असेल, त्या चौकटीच्या बाहेर आपला टॉपिकच राहिलेला मिळत नाही. सो एवढी सगळी चौकट किंवा हा सगळा एक बॉक्स आपण कंप्लीट केला म्हणजे आपला हा विषय परिपूर्ण होऊन जातो. मग लक्षात घ्या, जर तुम्ही 75 दिवसाचं प्लॅनिंग केलं तर 75 दिवसामध्ये 75 पेपर म्हणजे 2250 प्रश्न हे एका विषयाचे झाले. असे आपल्याला सगळ्या विषयांचे प्रश्न पाहायला मिळतात. म्हणून आपण यांना काय म्हटलंय, महासंग्राम. जर एवढं तुम्ही प्रॉपर केलं किंवा एवढं सगळं आपण प्रॉपर मेथडने केलं, इव्हन ते टार्गेट वाईज केलं तर आपल्याला या एक्झाम मध्ये 100% यश मिळण्याचे चान्सेस वाढतात. मात्र लक्षात घ्या, यामध्ये पेपर कशा पद्धतीने कव्हर केला जाईल किंवा जो सिलेबस आहे तो कशा पद्धतीने आहे. तर लक्षात घ्या, जे काही आपलं सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ पीवायक्यू, जे आपले पीवायक्यू आहेत प्लस प्रॅक्टिस पेपर, हे लक्षात घ्या. पीवायक्यू प्लस प्रॅक्टिस पेपरने तो प्रत्येक सब्जेक्ट आपला कंप्लीट केला जाईल. त्याचबरोबर काही प्रश्नपत्रिका किंवा काही पेपर हे कसे पाहणार आहे आपण, टॉपिक वाईज म्हणजे घटकनीय आहे. जवळपास असे पेपर आपण 30+ पेपर घेणार आहोत. देन आपल्याकडे असणारे संपूर्ण अभ्यासक्रम आधारित पेपर. मग लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला मिक्स प्रश्न पाहायला मिळतील की जे होल सिलेबस वरती असतील. पहिले पेपर कसे असतील तर टॉपिक वाईज असतील. दुसरे पेपर आपल्याला कसे पाहायला मिळतील, एका होल सिलेबस वरती किंवा एका मिक्स सिलेबस वरती पाहायला भेटेल. त्याचबरोबर प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक प्रश्नाचं इव्हन प्रत्येक पर्यायाचं स्पष्टीकरण दिलं जाईल. मग लक्षात घ्या, जर आपण विज्ञानाचा विचार केला, समजा आता एखादा प्रश्न आला, समजा एखादा प्रश्न पेशीबद्दल आला, मग पेशीबद्दल समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर असेल, मग जर पेशीबद्दल एखाद्या प्रश्नाचं उत्तर असेल तर इतर जे 3 पर्याय आहेत मग हे काय आहेत, हे कशाबद्दल असायला हवे हे पण इथे सविस्तर सांगितलं जाईल. हे कशासाठी, जरी आपल्याला पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा पूर्वीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न असेल तरी नेक्स्ट टाइम बाकीच्या पर्यायांबद्दल सुद्धा प्रश्न येऊ शकतो, कारण ती एक बाउंड्री आहे. थोडक्यात पीवायक्यू आपल्याला सांगतात की ही त्या प्रश्नाची चौकट आहे किंवा ही त्या टॉपिकची चौकट आहे आणि आपल्याला जो सिलेबस पाहायचा आहे तर त्या टॉपिक वाईज पाहायचा आहे किंवा त्या चौकटीप्रमाणे पाहायचा आहे. म्हणून आपण काय घेणार आहोत तर प्रत्येक पेपरचं सविस्तर विश्लेषण घेणार आहोत. त्याचबरोबर जर तुम्हाला ह्या पूर्ण सब्जेक्टचं, जर आपण हे सगळे सब्जेक्ट पाहिले तर सगळ्या सब्जेक्टसाठी एक तज्ञ टीम भेटणार आहे. प्रत्येक तज्ञ टीम, प्रत्येक टीम मधला प्रत्येक सब्जेक्टचा माणूस याच पद्धतीने आपले सगळे प्रश्न कव्हर करणार आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका आली तर त्या डाऊट सोल्युशनचं पण एकदम प्रॉपर काउन्सिलिंग केलं जाईल. प्रॉपर ते डाऊट संपेपर्यंत काउन्सिलिंग केलं जाईल. मग लक्षात घ्या, या पूर्ण महासंग्रामाचा तुम्ही पण एक भाग बना की जेणेकरून तुम्हालाही एक्झामला चांगले मार्क्स मिळवता येईल. मग लक्षात घ्या,
कोणत्याही एक्झामसाठी टेस्ट सिरीज फार महत्वाची असते किंवा टेस्ट फार महत्वाची आहेत किंवा PYQ फार महत्वाचे आहेत. एक्झॅक्टली ते आपल्याला सांगतात की एक्झामचा पॅटर्न कसा आहे. जर आपल्याला एक्झामचा पॅटर्न समजून घ्यायचा असेल तर या सिरीजचा नक्कीच फायदा होईल. मग लक्षात घ्या, याबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल, काही इन्क्वायरी करायची असेल तर आपला हा आपला ऑफलाईन पत्ता आहे, तुम्ही इथेही येऊ शकता किंवा इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून सुद्धा या पूर्ण टेस्ट सिरीज विषयी किंवा पूर्ण या कोर्स बद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला 31 मार्च पासून यांचे सलग 4 दिवस मोफत तुम्हाला सेशन पाहायला मिळतील की ज्या मोफत सेशन पासून तुम्ही एक अंदाज घेऊ शकता की आपल्याला हा पूर्ण कोर्स कशा पद्धतीने असणार आहे. तर चला आपण सगळेजण या एका महासंग्रामाचा भाग होऊयात आणि जेणेकरून आपल्या प्रत्येक विषयाचं सखोल नॉलेज घेता येईल आणि आपण इझिली एक्झाम क्रॅक करू शकतो. थँक्यू.